आज बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊ लागलेले आहेत। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने दोन्ही शिवसेनेचे आज मुंबईमध्ये मेळावे सुद्धा होणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। संध्याकाळी 6 वाजता हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे, ते संबोधित करणार आहेत या सभेमध्ये। तर इकडे बीकेसी मध्ये शिवसेनेकडून एक मेळावा आयोजित केलेला आहे। शिव उत्सव शिवसेनेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला जाणार आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, आज बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने ठाकरेंचा सुद्धा मेळावा आहे आणि शिवसेनेचा सुद्धा मेळावा आहे। या निमित्ताने निश्चितच एक वेगळं राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। काल आपण होर्डिंगबाजी पाहिलेली होती, ठिकठिकाणी फलक पाहिले होते आणि आता आज 2 मेळावे असणार आहेत। त्याचबरोबर सीमा सुद्धा आपल्याबरोबर, सीमा सुद्धा आपल्याला आणखी माहिती देणार आहे। आधी आपण कृष्णातकडे जाऊया। कृष्णात, काय आपल्याकडे आणखी तपशील आहेत? अनुपमा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं निमित्त असलं तरी महत्त्वाचं आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि खास करून मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग या मेळाव्यांच्या माध्यमातून फुंकलं जाणार आहे। आता ज्या ठिकाणी मी आहे, खास करून अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे, त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। परंतु उद्धव ठाकरे या मेळाव्यातून काय बोलणार नेमकं हे पाहणं गरजेचं आहे, कारण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षामध्ये आलेली मर्ग, शिवसैनिकांमध्ये आलेली निराशा हे दूर करण्याचे प्रयत्न हे त्यांच्याकडून होणार आहेत आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ते एक आत्मविश्वास त्यांना देण्याचा प्रयत्न ते आपल्या भाषणातून करतील असे एक शक्यता आहे। त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीनं केले जात असलेले जे विविध योजना आहेत, त्याचबरोबर खास करून बीड आणि परभणीचे जे मुद्दे गाजत आहेत सध्या आणि त्याचा देखील आढावा ते घेतील। टीकात्मक स्वरूपात त्यांचं विवेचन असेलच, परंतु महत्त्वाचं आहे ते पक्षाला एक दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। स्वबळाची भाषा ही उद्धव ठाकरे यांनी केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या ज्या त्या काळामध्ये बैठका होत आहेत ते पाहता महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या पालिकेच्या निवडणुका लढणार की स्वबळाची घोषणा ही पुन्हा दिली जाणार आणि शिवसैनिकांना तशा प्रकारचे आदेश दिले जाणार, कशा प्रकारची रणनीती येत्या काळामध्ये आखली जाईल या संदर्भातले सर्व विवेचन आहे। त्या संदर्भातलं शिवसैनिकांना एक तयारी करण्यासाठीची मेळावा म्हणून हा शिवसैनिकांचा मेळावा म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। निश्चितच, अगदी खरे कृष्णात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सध्या शिवसेनेतून आउटगोईंग सुद्धा होत आहे, त्यामुळे येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याआधी पुन्हा एकदा पक्षबांधणी घट्ट करणं हे एक मोठं आव्हान आहे आणि त्यामुळेच आज उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात काय नेमकं बोलतात हे आपल्याला बघावं लागणार आहे। आपण जाऊया सीमाकडे। सीमा सध्या बीकेसी मध्ये आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा होणार आहे, एकनाथ शिंदे यांचा इथं कार्यक्रम होणार आहे। सीमा, काय नेमकी तयारी दिसते आणि काय स्ट्रॅटेजी, काय रणनीती या ठिकाणी आखण्यात येते? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीनंतर आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती ज्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती हा पहिलाच मेळावा दोन्ही पक्षाचा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणार आहे। अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात बोललं जाईल, त्यांच्या विचारासंदर्भात दोन्ही मंचावरून एकमेकांवरती टीका करण्यात येईल। मात्र दुसरं म्हणजे राजकीय काय भाष्य केलं तर याकडे सगळ्यांचं लक्ष असणारच आहे। सर्वात आधी आपण तयारी बघूया की कशा पद्धतीनं तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। बीकेसी येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांची मोठे मोठे कटआउट्स या परिसरामध्ये, या मैदानामध्ये बघायला मिळत आहेत। त्याचसोबत फक्त मैदानच नाही तर मैदानाबाहेर संपूर्ण बीकेसी परिसरामध्ये बॅनरबाजी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते, आपल्याला माहिती आहे की मेळाव्यासाठी शिवसैनिक हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये येतात। आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करतात आणि नंतर संध्याकाळी प्रमुख नेत्यांची भाषणं
ऐकण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतात. त्यांच्या बसण्यासाठी या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचसोबत प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी, नेत्यांसाठी आणि जे नेते आज या मेळाव्यामध्ये संबोधित करतील त्यांना बसण्यासाठी मंचावरती जी आहे ती तयारी आता आपल्याला करताना बघायला मिळत आहे. तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आज या मेळाव्यातून अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकरांना संबोधित करतील. त्याचसोबत जे शिवसैनिक या ठिकाणी दाखल होणार आहेत त्यांना संबोधित करतील. खरं तर आगामी महानगरपालिकेची जी निवडणूक येऊ घातलेली आहे त्या अनुषंगाने खरं तर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यात शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत. त्या अनुषंगाने आज आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासून उद्धव ठाकरे यांच्यावरती अनेक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून असेल किंवा मग बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांनी सोडलेले आहेत. या अनुषंगाने नेहमीच टीका होते. अर्थात आज सुद्धा अशा प्रकारची आणि सगळ्यात महत्त्वाचं सीमा, अनेक दिवसानंतर उपमुख्यमंत्री अशा प्रकारे जाहीर सभेमध्ये येणार आहेत. सध्या राज्यातले अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि शिवसेनेच्या दृष्टीनं पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे हे आजच्या भाषणामधून लक्षात येईल. धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद कृष्णा आणि सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी.